काय झालं, सुट्टी मिळाली? नाही ना, बॉस म्हणतोय की वर्कलोड खूप जास्त आहे, डेडलाईन आलेली आहे, 10 दिवस गणपतीला सुट्टी शक्य नाही. आता असं वाटतंय की 2 दिवसाची सुट्टी घेऊन गावी गेलो असतो तर दर्शन तर झालं असतं. बाबा पप्पा फक्त 11 दिवसच काय येतो? 11 दिवसच काय येतो? 11 दिवस ना गणपती बाप्पाला सुट्टी असते. तो आपल्याकडे ना सुट्टीला येतो. त्याला कुठल्याही प्रोजेक्टचं टेन्शन नसतं, कुठलीही डेडलाईन नसते. तुला माहितीये, तो येतो 11 दिवस आणि उंदीर मामा बरोबर मस्त डान्स करतो आणि पोट भरून मोदक खातो. तुला माहितीये का, सगळे लोक ना गणपती बाप्पाच्या बहाण्याने गावी येतात. जुन्या मित्रांना भेटतात, भावंडांना भेटतात, जुन्या मित्रांबरोबर विहिरीमध्ये पोहायला जातात, मजा करतात, रात्री मस्तपैकी भावंडावर जेवतात आणि रात्रभर गप्पा मारतात. आत्या, काका, काकू, मामा, मामी, आदू, चिंटू, अवनी यांच्या सगळ्यांबरोबर खेळतो तो. आणि हे 11 दिवस झाले ना, मग गणपती बाप्पा जातो आपल्या घरी परत 3 वेळची शिफ्ट करायला. तेच प्रोजेक्टचं टेन्शन, प्रोजेक्ट लोड, डेडलाईन, सगळं काही परत तेच. बाबा एवढे sad का झाले? बाप्पाला सुट्टी नाहीये ना, म्हणून बाबा सॅड झालेत. फोन अरे तुला सुट्टी हवी होती ना, जाऊन ये गावाला 8-10 दिवस. गणपती बाप्पाला माझा नमस्कार. बहुतेक करून हेही विघ्न हरत्यानं विघ्न हरलं. आपण गावाला जातोय. खरंच ऐकलं राशी तू? गणपती बाप्पा मोरया.